ताटामध्ये भरपूर सारा म्हणजेच मोठे 2 कांदे इथे चिरून घेतलेले आहेत. सोबतच हिरवी मिरची आणि लसूण आणि त्यातही कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि सोबतच शेंगदाणे जे असतात एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याची अशी दरदरी जे काही शेंगदाण्याचा कूट आहे तो करून घेतलेला आहे. आबडधोबड कूट इथे करून घ्यायचा आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक छान अशी भाजी. त्याआधी जो काही शेंगदाण्याचा कूट आहे तो खायला माझा भाचा इथे आला होता. जे मी आतू आणि आई इथे काहीतरी करतात असं त्याला लक्षात आलं आणि तो इथे शेंगदाण्याचा कूट खायला आला. त्यानंतर बाजारात सहज मिळणारी ही तांदूळग्याची भाजी किती पौष्टिक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी अगदी सोप्या पद्धतीने आई जी घरगुतीच भाजी बनवत आहे तांदूळग्याची त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटी मी तांदूळग्याच्या भाजीचे काही खास फायदेही तुम्हाला सांगणार आहे. आता बऱ्याच जणांना काही फायदे माहितीही असतील, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर तुम्ही बघू शकता इथे एका पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी जे आहे ते उकळी येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि थोडं त्याच्यामध्ये ना 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर जी काही हिरवी तांदूळग्याची भाजी आहे काल मार्केटमधून आणली होती, बाजारातून आणली होती, ती छान निवडून घेतली होती. आणि आता निवडून असल्यानं भाज्या की फार असं एफर्ट्स लागत नाही, आपल्याला लवकर स्वयंपाक बनतो. तर त्याचमुळे कालच हे निवडून ठेवली होती आम्ही आणि छान बारीक बारीक खुडवून ठेवली होती. आणि त्यानंतर आता ही विळतीच्या साहाय्याने अशी कट करून घ्यायची आणि कट केल्याच्या नंतर जे काही पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे, आता या वेळी ना म्हणजे फार उकळी आणायची नाही पाण्याला, फक्त पाणी थोडंसं गरम होणं इथं महत्त्वाचं आहे. एकदा का पाणी गरम झालं तर ही चिरलेली जी भाजी आहे ना ती आपल्याला त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी माहेरी आलेली आहे, तुम्हाला माहीतच आहे. म्हणून आईच्या वेगवेगळ्या ज्या काही रेसिपी आहेत ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही भाजी ग्रामीण भागामध्ये खूप आवडीनं खाल्ली जाते, तर त्याच्यामुळे तुम्ही ही भाजी खाता का हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर आता पाणी थोडंसं गरम झालेलं आहे. त्यानंतर जी काही चिरलेली भाजी आहे ती यामध्ये आईनं टाकलेली आहे. आता याला जास्त काही शिजू वगैरे देण्याची गरज नाही, कारण की जास्त शिजली ही भाजी की ती गाळ होऊन जाते. त्यामुळे प्रत्येक भाजी असो किंवा मग डाळी असो त्याला शिजवण्याचं काही असं म्हणजे प्रमाण असते. तर त्या प्रमाणामध्ये ते जर योग्य प्रमाणात जर झालं ना तर भाजी चव जी आहे ना ती अप्रतिम होते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला किती वेळ फ्राय करायचं, किती वेळ गरम करायचं हे त्या गोष्टीवरती अवलंबून असते. प्रत्येक एका गोष्टीला म्हणजे जसं की आपण म्हणतो एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया जर व्यवस्थित झाली ना तर चव ही छान लागते. त्यानंतर आता 1-2-3 मिनटं या भाजीला वाफ आल्यानंतर ही भाजी जी आहे यातलं जे काही गरम पाणी आहे ते काढून घ्यायचं. तुम्ही चाळणी टाकून पुरणाची जी चाळणी असते आपल्याकडे त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. आता आमच्याकडे पुरणाची चाळणी ना खराब झालेली होती, त्यामुळे हे काही किसणी आहे ना ते किसणीचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये ना आईने त्यातून पाणी गरम जे आहे ते गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर एक तांब्याभर पाणी थंड टाकायचं, कारण की ती पाणी गरम असते त्यामुळे आपल्याला ती भाजी पिळता येत नाही. त्याचमुळे थोडंसं थंड पाणी त्या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर ही जी भाजी आहे ती छान अशी पिळून काढलेली आहे. तर असंच ही खूप सोपी पद्धत आहे भाजीची बनवायची आणि सहज 5 ते 10 मिनटामध्ये ही भाजी बनते. फार गडबड असेल तुम्हाला टिफिनलाही ही भाजी तुम्ही नेऊ शकता. आणि शिवाय अशा भाज्या खाणं ना शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे हिरव्या भाजीचा आता कंटाळा न करता तुम्ही खरंच समाविष्ट करा आपल्या आहारामध्ये अशा भाज्या. जेवढी चव असते तेवढंच हे पौष्टिक देखील असते आपल्या शरीरासाठी. तर त्याचमुळे मला तरी अशा भाज्या पहिल्यापासून खायला आवडतात. जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील तर मला एकदम साधं सिंपल जेवण आवडते. त्यानंतर आता इथे छान भाजी पिळून झालेली आहे. आता तिची पिळलेली भाजी आहे तर ती थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची, कारण की त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे सगळं काही. आधी जसं तुम्हाला दाखवलं कांदा, मिरची आणि लसूण वगैरे हे टाकून, तर त्यासाठी ना ही भाजी मोकळी करून घ्यायची, कारण की जी काही चव आहे ना ती प्रत्येक पानाला लागली पाहिजे. तर आता ही भाजी पिळून बाजूला ठेवलेली आहे. त्यानंतर ना गॅस ठेवला आहे, गॅसवरती मस्तपैकी कढई ठेवली आणि या भाजीसाठी थोडंसं तेल जास्त प्रमाणात वापरायचं, कारण की त्यानेच थोडीशी चव जास्त लागते. तर एखाद्या वेळेस असं थोडं जास्त तेल जर असलं तर काहीही हरकत
कळत होत नाही. प्रत्येक वेळा आपण जर आरोग्याचाच विचार तर करतच असतो, पण कधीतरी थोडासा जिभेचा विचार देखील करायचा. म्हणजे आता कसं असतं माहिती आहे का, 99% लोक आज डाएट कॉन्शियस आहे. तर सगळ्यांना आपल्या शरीराची खूप काळजी वाटत आहे आणि त्या प्रमाणामध्ये की नाही आता प्रत्येकजण आपल्या पद्धतीने जेवढा वेळ मिळेल तेवढं एक्सरसाइज म्हणा किंवा डाएट म्हणा किंवा जेवणाचं जे काही लाईफस्टाईल आता जशी बदललेली आहे त्या प्रमाणामध्ये ते ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतच आहेत. पण चला एखाद्या वेळाचं थोडंसं जास्त जरी तेल झालं तर हरकत नाही. त्याचमुळे ह्या भाजीला जे आहे ना थोडंसं तेल जास्त लागतं, त्यामुळे इथे भरपूर तेल टाकलेलं आहे आईने. आणि आता तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी टाकायची. आमच्या इकडे तिख्या म्हणतात, तर ही तिख्या मोहरी जे काही तुम्ही म्हणत असाल ते तिख्या टाकायच्या आणि जिरं पण टाकायचं. त्यानंतर याला छान तडतडू द्यायचं. 1-2 ते 3 मिनटामध्ये यामधल्या ज्या काही तिख्या आहेत ना त्या फुटतात आणि जे जिरं आहे ना ते पण छान फ्राय होतं. त्यानंतर भरपूर चिरलेला जो काही कांदा आहे तो यामध्ये टाकायचा आणि फक्त कांदा यामधला इतका चविष्ट लागतो ना, त्यामुळे कांदा घालत असताना अजिबात कंजूसी करायची नाही. इथे मोठे मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. जेवढे तुम्हाला बारीक चिरता येत असतील तिथे तुम्ही चिरून घेऊ शकता. आईने इथे थोडेसे मोठे चिरलेत, पण काही हरकत नाही. याला जर आपण चांगलं फ्राय केलं ना 1-5 मिनटं व्यवस्थित तर ते छान लागतात. तर त्यामुळे आता हे काही तेलामध्ये जे काही कांदा टाकलेला आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आदर कच्चा ठेवायचा नाही आहे, तो तांबूस रंगाचा होईपर्यंतच फ्राय करायचा. फार घाई असेल तर जेव्हा तुम्हाला तर माहीतच आहे की कांदा टाकल्याच्या नंतर लगेच मीठ टाकल्याच्या नंतर ही प्रोसिजर थोडीशी फास्ट होते आणि कांदा लवकर तांबूस रंगाचा होतो. तर इथे चांगला कांदा भरपूर जो काही कांदा टाकलेला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि आता हे सगळं चांगलं परतल्याच्या नंतर आपल्याजवळ तर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा मी तुम्हाला आधीच पेस्ट करून दाखवली होती. तर ती पेस्ट जी आहे ते आपल्या चवीप्रमाणे, मिरच्या किती तिखट आहेत, किती सप्पक आहेत किंवा मग तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे यामध्ये मिरचीचा कूट जो आहे तो टाकायचा आहे. आता हे पण छान असं फ्राय करून द्यायचं 2-3 मिनटं, कारण की मग जर हे जरी फ्राय नाही झालं ना तर मग कच्चा पणा जो काही मिरचीचा असतो तो भाजीमध्ये येतो. तर ते न टाळता भाजी कुठलीही असो ते व्यवस्थित चांगलं पहिले फ्राय झालं पाहिजे. आणि त्यानंतर बरेच जण यामध्ये हळद घालत नाहीत हिरव्या भाज्यांमध्ये, मला माहिती आहे, पण मला हिरव्या भाजीचं जे हळद टाकल्यानंतर जो काही रंग येतो ना तो खूप आवडतो. त्यामुळे यामध्ये मी आईला हळद टाकायला सांगितली आणि आमच्या इकडे टाकतात बरं का. तर त्यानंतर जी काही भाजी आहे ती भाजी यामध्ये टाकायची, छान अशी परतून घ्यायची. तर इतके फायदे आहेत तांदूळग्याच्या भाजीचे, म्हणजे यामध्ये भरपूर सारं लोह असतं, कॅल्शियम असतं आणि फायबरने ही भाजी इतकी समृद्ध असते. शिवाय पचनासाठी ही देखील खूप चांगली आहे, शरीराला पोषण देण्याचंही काम करते. त्यामुळे आठवड्यातून ही भाजी एकदा तुमच्या जेवणामध्ये नक्कीच ॲड करा. तर तुम्हाला आता इथं बघू शकता तुम्ही ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि कशी वाटली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी येत्या काळामध्ये पण शेअर करणारच आहे. त्यानंतर लास्टला जो काही छान भाजी फ्राय झाल्यानंतर जो काही शेंगदाण्याचा कूट आपण करून घेतला होता तो यावरती टाकायचा आणि छान अशी भाजी परत एकदा परतून घ्यायची. तर ही भाजी बघू शकता तुम्ही आणि चपातीसोबत, गरम गरम चपातीसोबत खा किंवा शिळ्या भाकरीसोबत ही भाजी मला खायला खूप आवडते. तर ही भाजी अशी करायची आणि तुम्ही करून बघा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत माझ्या व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत किंवा व्लॉग्स तुम्हाला कसे आवडत आहेत का नाही आवडत आहेत तर ते मला कळणार नाही. त्यामुळे इथे भाजी तयार झालेली आहे. आता आम्ही लगेचच जेवणाचं ताट वाढणार आहोत, कारण की काल मी आंबाड्याच्या डाळ पण आमच्या आज जेवणामध्ये तुम्ही बघू शकता. शिवाय इथे भाकरी केलेल्या आहेत आणि आता आम्ही लगेचच जेवायला बसणार होतो. तर आज माझ्या ताटामध्ये तुम्हाला मी दाखवते आंबाड्याची डाळ भाजी आहे, तांदूळग्याची भाजी आहे आणि सोबत भात आणि चिवडा आहे. तर जे काही आंबाड्याची डाळ भाजी आहे ना त्याची पण रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती पण नक्की जाऊन बघा आणि तो व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तसं तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला प्रतिसाद चांगला येतो आहे, त्यामुळे मला ना कॉन्फिडन्स पण थोडासा आता वाढलेला आहे. तर असं होतं आजचं आमचं जेवण आणि तुम्ही आज जेवणात काय जेवलात हे पण मला सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.